नहीं बरसात है। मम्मा कशाला वाचवलंस मला? मी मेलो असतो तर बरं झालं असतं। हिलरी काय बोलतोयस तू? नको ना बोलूस असं। नाही मी बरोबर बोलतोय मम्मा। मी ज्या चुका केल्यात ना त्यासाठी मला अशीच शिक्षा झाली पाहिजे। मीरा सारखी मैत्रीण गमावली ग मी। तिला नको तितका त्रास दिला। मी मित्र म्हणून घेण्याच्याही लायकीचा नाहीये। तुलाही त्रास झाला ना? मी वाईट आहे, मी वाईट आहे। निखिल, अरे म्हटलं ना असं नको बोलूस। तुला रिअलाइज झालंय ना, मग बास। हे बघ, देवाने एक संधी दिली आता तुला। सगळ्या चुका सुधार आता। हं? ओ मम्मा, सगळ्या चुका सुधारेन, पण एक चूक कधीच सुधारता येणार नाही मला। मीराच्या बाबतीत जे काही वागलोय ना त्यामुळे मीरा मला कधीच माफ नाही करणार। मी तिची माफी मागायलाच केबिन मध्ये गेलो होतो। तिने हाकलून लावलं ग मला, आणि तेच डिझर्व करतो मी मीराच्याच नाही माझ्याही नजरेतून उतरलोय ग, आणि याचा खूप पश्चाताप होतोय मला, खूप पश्चाताप होतोय। निखिल, निखिल काय झालंय तुला? असं का वागलास तू? आय एम सॉरी मीरा, खरंच सॉरी, मी चुकलो। तू परत तेच करतोयस, त्या चुका करतोयस। हे बघ, तू असं वागल्याने माझं तुझ्याविषयीचं मत नाही बदलणार आहे। मग काय केल्यानंतर बदलेल? तू पूर्वीसारखा वाग ना, शहाण्यासारखा। तू किती सेन्सिबल मित्र होतास माझा। काय झालंय अरे तुझं? माहित नाही ग मीरा, पण तो आदिराज पिक्चर मध्ये आला त्यामुळे मला असं वाटलं की मी तुला गमावतोय। हे बघ, असं काहीही झालेलं नाहीये। तू माझा खूप चांगला मित्र होतास आणि राहिलाही असतास। बघ ना, म्हणजे भूतकाळ झाला ना तो। असं तू मला कधीच माफ करणार नाहीयेस का ग? असं काही नाहीये निखिल। मी तुला माफ केलंय। खरंच खरंच तू मला माफ केलंयस मीरा? हो, पण प्लीज तू पुन्हा असा मूर्खपणा कधीही करणार नाही। नाही नाही नाही, अजिबात नाही। मी असा मूर्खपणा अजिबात करणार नाही, खरंच नाही। पण आता आपण पुन्हा पहिल्यासारखेच फ्रेंड्स ना? नक्की ना? नक्की मीरा? थँक्यू मीरा, थँक्यू। मी खरंच नाही वागणार। मी चांगलं वागेन आता, खरंच। थँक्यू मीरा, थँक्यू थँक्यू थँक्यू। इट्स ओके। हो, बाकी एकदम परफेक्ट आहे। थोडं वर्कच्या तिथे मला फिनिशिंग हवंय, तेवढं मला करून पाठव। येस। काय ग, एवढा वेळ लावलास? मला वाटलं राहतेस की काय माहेरी? अहो, इतका वेळ कुठे, 2-3 तासच तर झालेत। हो का? मला नको, मल्हारला सांग। मल्हार आलाय? कधीच। वाट बघत बसलाय तुझी। मल्हार, मनस्विनी आलीये। मनू, कसा गेला पेपर? एकदम कडक। पण अगं मला कॉल करायचास ना, एकत्र आलो असतो आपण। एकटी कशाला आलीस तू? अरे मला वाटलं तुला उशीर होईल। मग तो घरी नसताना घरी राहायचं नाही असं ठरवलंयस का? नाही आई, असं काही नाहीये। नाही, एवढा तडकाफडकी गेली होतीस माहेरी म्हणून विचारलं। हे महत्वाचं काम होतं का? ते नाही, म्हणजे असंच मला थोडे, म्हणजे माझ्या गोळ्या संपल्या होत्या तर त्या मी आणणार होते। मग कळलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत।
म्हणून घरी गेले. पैसे मागायला? मनस्विनी, बरी आहेस ना तू? तू पैसे मागायला घरी गेली होतीस तुझ्या? अगं मी होते ना घरात, मला मागायचे होते, मी दिले नसते का? तेवढ्यासाठी माहेरी जायची काय गरज होती? ऍक्च्युली मी तुला पैसे देऊन ठेवायला पाहिजे होते, पण कुठून? ते कुठून देऊन ठेवणार होतास तिच्याकडे पैसे? आहेत का तुझ्याकडे? मला माहिती होतं हेच होणार आहे. ही अशी पैसे मागायला आईकडे जाणार, पर्यायाने आमची लाज काढणार. अहो नाही आई, असं काही नाहीये. मी नेक्स्ट टाइम पैसे देऊन ठेवेन तुझ्याकडे. सॉरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे मल्हार? या सगळ्याचा ना लग्न करण्यापूर्वी विचार करायला हवा होतास, कळलं? बायकोच्या बेसिक गरजा तुला भागवता येत नाहीयेत, तेवढं तरी कमव. बाळ होणार आहे तुम्हाला आता, कसं सांभाळणार आहात त्याला? मी एक्झाम झाल्यावरती जॉब मिळवण्यासाठी करेन धडपड. उद्याच मिळणार आहे का जॉब तुला? हा, तुला एक अक्कल नाही ना मनस्विनी? पैसे मागायला थेट माहेरी गेलीस. त्यांना काय वाटेल ग की आम्ही तुला पोसायला लायक नाही आहोत म्हणून? उद्या तुझ्या औषधांचा खर्च आम्ही उचलू शकत नाही असं म्हणतील ते. मनस्विनी अगं काय काय नाचक्की होईल आमची. निदान एकदा तरी मल्हारचा, आमच्या घराण्याचा विचार करायचा होता ना पैसे मागायला जाण्याआधी. आई मी आले होते तुमच्याकडे पैसे मागायला, पण तुम्ही पण टेन्शनमध्ये दिसलात आणि पैशाची अडचण आहे वगैरे म्हणालात, म्हणून नाही मागितले. आणि आई तुम्ही नका ना काही वाटून घेऊ. आई बाबांना पण काही नाही वाटणार. त्यांना सगळी सिच्युएशन माहिती आहे. ते गैरसमज नाही करून घेणार. आणि मल्हारला जॉब लागल्यावर आम्ही त्यांचे पैसे रिटर्न करू, नक्की करू. आणि तोपर्यंत त्यांच्याकडे पैसे मागत राहू, असंच ना? अश्विनी, आम्ही तुझ्या औषधाचा, तुझ्या तब्येतीचा खर्च उचलू शकत नाही हे वाटेल तुझ्या आई बाबांना, कळतंय का? नाही, कोण काय म्हणेल याचा प्रश्न येत नाही, पण तू तुझ्या माहेरच्यांसमोर तुझ्या सासरच्यांची मान खाली घातलीस. हेच शिकवलंय का तुझ्या आईने तुला? इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणं. आई, त्यांना प्लीज मध्ये नका ना आणू तुम्ही. त्यांचा खरंच काही दोष नाहीये आणि मी सतत नाही जाणार आहे तिथे. आत्ताही जायला नको होतस. मल्हार, मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं हे सगळं असं होणार आहे म्हणून, आणि यानंतर मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. आणि पैसे मागायला माहेरी तर अजिबात जायचं नाहीस. तुला पण ना कळत नाही म्हणू. मीराताईकडे मागायचेस ना पैसे, नाहीतर आजीकडे मागायचेस पैसे. घरी त्यापेक्षा आहे ना तू लवकरात लवकर जॉबला लाग. मला कोणाकडेच पैसे नाही मागायचेत. कळतंय मला. मी करतोय प्रयत्न म्हणू. काय हॉरिबल आहे हा निखिल. जीव त्याला निघाला होता. आधी आता नको विचार करूस, शांतपणे खा. 4 वाजत आलेत. पण तू बोललीस का त्याच्याशी? मग काय म्हणाला तो? काय नाही, रिअलायझेशन झालंय त्याला आता. आपल्याशी जे काही वाईट वागलाय त्याचा पश्चाताप होतोय असं म्हणाला. रडत होता, माफी मागत होता. मी त्याला माफ केलं असं वधवून घेतलं त्याने माझ्याकडून. मी म्हटलं केलं बाबा तुला माफ, आता परत असा मूर्खपणा करू नको. बरं झालं, आता तरी तो सुधारेल याची अपेक्षा ठेवूया.
आई शपथ, माझी ओपीडीची वेळ झाली. चल सावकाश सावकाश. नाही 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 नाही, शांतपणे आधी शांतपणे खा राजा. बघ शांतपणे जेवता येणार नाही इतकी परिस्थिती वाईट नाही. तू जेव. वर बघ वर बघ वर बघ वर. हे घे. बहराची चाहूल शिशिरात आहे, जिथे संपले सर्व काही. नवी एक तेथे सुरुवात आहे, तिथे अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. अरे अरे दचको नका, मी आहे वासू, इथला वॉर्ड बॉय. नमस्ते, हॅलो, राम राम, नाईस टू मीट यू. पहिल्यांदा भेटलं का काय करतोय? भेटलो की आपण. नाही ते मॅडम असंच आपलं. मॅडम साहेब तुमचा जोडा ना एक नंबर आहे, म्हणजे एकदम लवली दिसत ना. नवीन लग्न झालं ना तुमचं? तुमच्या लग्नाचा पेढा खाल्लाय मी. हा कसं आहे मॅडम, माझ्या नशिबात जेवलात का हे विचारणं तर लांब, गेलं का असं विचारायला बी कोणी नाही हो. साहेब तुम्ही पण काय बोलत बसला? हा माझा निरोप द्यायचा राहिला ना. मी बोलत बसलो. हा मग बरं ते जाऊ द्या, निरोप सांगतो. मोठ्या साहेबांनी ओपीडीची आठवण करून द्यायला पाठवलंय मला. हा हो आलोच, त्यांना सांग मी जाऊ. जेवून जा. हा हा साहेब जेवून घ्या मग जा ओपीडीला. कसं आहे ह्या सगळ्या उचापात्या आपण 4 चपात्यांसाठीच करतोय ना. तोंड खूप चालतं रे तुझं. तुम्ही तोंड चालवा. नाही म्हणजे जेवून घ्या मग जा ओपीडीला. नाही कसं निरोप द्यायला आलो ना. हा येतो. हा हॅलो डॉक्टर साहेब. सॉरी. चल उशीर झाला, बाय बाय. हो या पोट भरलंय का? हो व्यवस्थित भरलंय. तू प्लीज जरा आवडते. बाय बाय. बाय, रात्री भेटू. ये. आधी आता ओपीडीत असेल, आता आईकडे जावं. मला वाटलंच होतं हा लगेच येईल. इज व्हेरी पंक्च्युअल. आधी आय नो तुझी धावपळ होतीये, पण मी हे सगळं तुझ्याच भल्यासाठी करतोय. मी बाप आहे तुझा, शत्रू नाही. आणि मला खात्री आहे इतकं झपाट्यानं काम करत राहिलास ना तर तू लवकरच खूप सक्सेसफुल होशील. वेलकम टू द ग्लॅमरस वर्ल्ड ऑफ 5 स्टार मेडिसिन. काय ग काय 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 मागे नाही. काय काय कुठे? अगं हातात मागे काय ठेवलेस तू? काय नाही अगं, ते आपलं सगळं काय दाखव तर बघू तरी. काय काही बनवलंयस का तू? काय चित्र काढलेस काय बघू? नाही. हे अगं हे नाही, सहज अगं म्हणजे अश्विनी काय आहे? नेमप्लेट नाही लावणार नाहीये मी, बघत होते. का? छान आहे की. लाव की बाहेर, तुमचंही घर आहेच की, एवढी काय घाबरतेस? छान आहे. मला वाटलं तू चिडशील. अगं बाय द वे तुझी आणि मनूची जस्ट चुकामुक झाली. अरे मनू येऊन गेली? हा कमाल आहे, मला बोललीच नाही येणार होती ते. पैसे मागायला आली होती. औषध घ्यायला पैसे नाही तिच्याकडे ना, संपले. हे काय मल्हार पण काही कमवत नाही ना अजून.
ही अशी काय आहे मनू? मला तरी सांगायचं. एक मिनिट, मी एक काम करतो, मनूच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. नाही नाही बाबा, तुम्ही नाही, मी बघते. बसा तुम्ही. अगं बस तू. बसा बसा बसा. अरे ताई, हाय, तू गेलीस? आता झालं. अगं मनू येऊन गेली मगाशी. हो, बोलली मला ही. कमाल आहे मनूची. एरवी सगळ्या गप्पा मारते माझ्याशी, पैशांच्या बाबतीत माझ्याशी का नसेल बोलली? इथे कशाला यायचं? लाज वाटत असेल ना. नाही, पैसे संपलेत असं सांगायला कोणालाच आवडत नाही ना. आमची पण काय सध्या जवळपास तशीच परिस्थिती आहे. काय रे सौरभ? काही नाही ग, मार्केट सडनली डाऊन झालंय, त्यामुळे बरंच नुकसान झालंय माझं. सगळीच गणितं बिघडलेत. एकंदरीत शेअर मार्केटवर फार अवलंबून राहता येणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. त्यामुळे असं काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे ज्यामुळे आपले आर्थिक प्रश्न कायमचे मिटतील आणि हातात सुद्धा बऱ्यापैकी सेव्हिंग राहील. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण म्हणजे नक्की काय करायचं? ताई, आपण हे घर विकूया. सौरभ, या विषयावर आपलं बोलणं झालंय. नाही, एक मिनिट. हे काय आता नवीन घराचं हे कोणी बरोबर तुझ्या डोक्यात? नाही, भरवायची. अगं मीराताई बरोबरच बोलतोय ना तो. काय चुकीचं बोलला? तुम्ही दोघे लग्न करून सासरी निघून गेलात, इथे सगळं आता याला एकट्यालाच बघावं लागतं ना. घरातले सगळे खर्च, मेंटेनन्स वगैरे. अरे मग मेंटेनन्स मी देते ना. नाही, नको. म्हणजे तू मेंटेनन्स दिलेलं मला नाही आवडणार. म्हणून काय राहतं घर विकणार आहेस का मग तू? अगं मीराताई, हे घर विकून मोठ्या फ्लॅट मध्ये जाता येईल ना आपल्याला. हा, पण अश्विनी दुसरा कुठलाच पर्याय नाहीये का याला? आत्ता तरी अजिबात नाही. एक मिनिट, असं काय झालंय? सगळं तर छान चाललंय आपलं. कुठे चांगलं चाललंय बाबा? बघा ना, भिंतींना ओल आलीये, रंगाचे पोपडे पडतायत, खिडक्या दारं जुनाट झाली आहेत. कुठे काय चांगलं चाललंय? अगं अश्विनी, पण मग हे सगळं बदलता येतं, त्यासाठी कोणी घर बदलतं का? काय बोलतेस तू? हे आई, मी काय माझ्या होणाऱ्या बाळाला जुनाट घरात वाढवायचं का? आजूबाजूला बघा, सगळे घरं विकून मोठमोठ्या फ्लॅट्स मध्ये निघून गेलेत. आपण इथेच राहायचं का? अश्विनी, हे बघ, आपण खूप वर्ष राहतो या घरात. आई बाबा तर गेली 40 वर्ष राहत आहेत तिथे. त्यांची खूप अटॅचमेंट आहे या घराशी. आपल्याला कोणालाच नाही कळू शकणार त्यांना या घराबद्दल जे वाटतं ते. आणि तू तर आत्ताच आली असणार राहायला, 3च वर्ष झालीत. त्यामुळे प्लीज हे घर विकण्याचं वगैरे डोक्यातनं काढून टाका. सौरभच्या इन्कमचं पण काही खरं नाही. नाही तर मीच म्हणाले असते, तुम्ही राहा इथेच, आम्ही जातो फ्लॅटमध्ये. एकतर ही हे जे सतत बोलत असते ना, माझ्या इन्कमचं काही खरं नाही, माझ्याकडे पैसे नाही, ह्याचाच कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा हे घर विकूयात, त्यातनं चांगले पैसे येतील ते घेऊया. घेऊया म्हणजे कोण घेऊया? तुम्ही घेऊया फक्त? मुलींचं काय? त्यांना नाही द्यायचे पैसे? अगं असं कुठे म्हणालो मी? मग काय म्हणतोयस तू सौरभ? अगं मगाशी मनू आली होती तेव्हा अश्विनी तिला नीट अच्छा, सांगितलं. म्हणजे तुमचं आधीच ठरलंय सगळं. एक मिनिट, सगळे शांत व्हा, सगळे शांत व्हा. आपण का बोलतोय या विषयावर? तेच म्हणते मी. मुळात हे घर विकायचंच नाहीये. मग मी काय करायचंय? सौरभ, तू आत्ताच सांगितलंयस की नाही मला हा प्रॉब्लेम? मला थोडा वेळ दे ना विचार करायला. हो, पण तेवढ्या वेळात आमचे केस पांढरे झालेत आणि आई बाबा फोटोत निघून गेलेत, असं नको व्हायला. अश्विनी, आशू, अगं प्रॅक्टिकलीच बोलतेय मी. नाही, मला कळतोय तुझा प्रॅक्टिकल अप्रोच, पण हे घर विकणं हा पर्याय नाहीये, डोक्यातनं काढून टाका. एक मिनिट, आता तुम्ही सगळ्यांनी थांबायचं आणि मी काय बोलते ते ऐकायचं. सौरभ, हिला समजावून सांगायला काही जमणार नाही मला. तू समजून घेतलंस तर मेहरबानी होईल. आता या वयात ह्यांना आणि मला या घरातून उठायचं, दुसरीकडे जायचं, तिथे जुळवून घ्यायचं, हे काही जमणार नाहीये. तुम्ही तरुण आहात, तुम्ही हा विचार करू शकता, नवीन घराचं स्वप्न बघू शकता, पण ते स्वप्न आमच्यासाठी नाही. आम्हाला याच घरात शांतपणे राहायचंय आणि आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करू ना आपण. शिकलेले आहात तुम्ही सगळेजण. आणि सौरभ, आत्ता नुकसान झालंय म्हणजे ही परिस्थिती कायम अशीच राहणार आहे असं नाही होत ना अर्थ. परिस्थिती बदलू शकते नंतर.
हे घर विकण्याचा पर्याय यांना आणि मला दोघांनाही मान्य नाही. पण आता हे घर विकून आपल्याला जर चांगला फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? सौरभ, या घराविषयी जो काही निर्णय असेल तो फक्त आई आणि बाबा घेतील. तुला आर्थिक अडचण आहे की नाही तू मला सांग. मी प्रयत्न करते ना तुला मदत करण्याचा, जी काही माझ्या परीने होईल. पण घर विकण्याचा विषय डोक्यातनं काढून टाका. ताई, माझं म्हणणं ऐकून तर घे निदान. मी सौरभ, हा विषय आत्ता इथे या टेबलवर संपलाय. ओके बाबा, आई ते काय औषधांचं म्हणत होता तुम्ही, कुठची संपली मला सांगा. आई ये ग. टाक कचरा पेटीत.